नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आम्ही आता इथून रिक्षा पकडले आणि जातोय दहिसर स्टेशनला। त्याचे कारण असे की काल रात्री फॅमिलीचा अचानक प्लॅनिंग झालं आहे की जीवदानीला जाऊया म्हणून। 7 ते 8 वर्षांत आम्ही जाणार आहोत आणि आमच्या या प्रवासावर रिमझिम पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। तर आपण दहिसर रेल्वे स्टेशनला पोहोचलोय आणि आपण तिकीट UTS ॲपवर काढलेली आहे, त्याच्यामुळे इथे लाईन लावायची काही गरज नाही। तर चला, आपली विरार गाडी आलेली आहे, 7:26ची आहे दहिसरवरून, ती पकडतोय आम्ही। बघू काय गर्दी वगैरे कशी आहे ती। एवढी काय गर्दी नसेल आज रविवार असल्याने, बसायला ते मिळेलच। चला तर ट्रेन पकडूया। तर आम्हाला बसायला जागा सुद्धा भेटली ती पण एकत्र। आणि लोकलचा प्रवास संपून आम्ही आलो ऑटोमध्ये। विरारला उतरायचं आहे, विरार ईस्टला यायचं आणि पुढे 1-2 मिनिटावरच रिक्षा स्टँड आहे आणि 20 रुपये एका माणसाची तिकीट आहे। जीवदानी मंदिराच्या पायथ्यापर्यंत 20 रुपये घेतात आणि बघा 5 जण आम्ही बसलोय। इकडे 5, 6, 7 अलाउड आहेत, बिंदास बसवतात, त्यामुळे टेन्शन नाही, एकत्रच आहे आम्ही। आणि हे बघा इकडे पावसाला पण जोरदार सुरुवात झालेली आहे। आणि आपण आलो आहे मंदिराच्या पायथ्याजवळ। पाऊस वाढतच चाललाय, हे बघा गर्दी। 8 वाजलेत आणि एवढी गर्दी आहे, अजून पुढे गर्दी होईल। आणि मित्रांनो, या पावसामुळे आमच्या पप्पांनी निर्णय बदललेला आहे। आधी आम्ही जाणार होतो पायऱ्याने जाणार होतो, फक्त बहीण आणि आई जाणार होती रोपवेने। मात्र आता पावसामुळे आम्ही सर्वच रोपवेने जाणार आहे। त्याला रोपवेचा जरी एक्सपिरियन्स झालेला पहिल्यांदा। हे बघा इकडून ते पायऱ्या जाते आणि हा रोपवेचा मार्ग आहे। रोपवेला पण गर्दी असते बरीच। त्याला पावसामुळे आज नवीन अनुभव भेटणार आहे। हे बघा रोपवेचं तिकीट काउंटर, 250 रुपये रिटर्न तिकीट आहे एका माणसाचे। आमची तिकीट काढून झालेली आहे आणि इथे आम्ही वेटिंगवर आहोत। चला तर आमची लाईन सुद्धा निघाली आहे। हे बघा आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा। तोपर्यंत आपल्या आई जीवदानीचे इकडून दर्शन घ्या। आणि हे बघा आपली गाडी सुद्धा आलेली आहे, मुंबई मेट्रो। चला पटापट जाऊन बसूया, जागा पकडूया। तर झालंय सिटिंग अरेंजमेंट सर्वांची आणि आपली गाडी निघालेली आहे। आणि मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे नेहमीसारखं रोजच्यासारखं आज आम्हाला इकडे सुद्धा उभ्यानेच जावं लागते। तर आपला जीवदानीचं दर्शन झालेलं आहे, आई जीवदानी देवीचं दर्शन झालेलं आहे। तिकडे व्हिडिओ फोटो वगैरे अलाउड नव्हता, त्यामुळे व्हिडिओ केली नाही आहे। तर वरती तुम्हाला दिसेल श्री महाकाली देवी मंदिर आणि श्री कालभैरव मंदिर आणि तिकडे पुढे श्री बारोंडा मंदिर आहे, त्याचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत। श्री बारोंडा देवी, तर आपल्या वरती दर्शन झालेले आहेत 3 मंदिरातले। आणि इथे गर्दी बघा, गर्दी वाढत चाललेली आहे, अजून गर्दी वाढेल दुपारपर्यंत। तर थोडेफार दृश्य टिपण्याचा आपण प्रयत्न करतोय। बघा सर्व धोके दिसतील तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, फोटोशूट करता करता आपल्या कानावर बँजोचा आवाज पडतोय। तर जरा जाऊया पटापट, कारण बँजो वाजायला लागला की तुम्हाला माहिती आहे आपला पाय ताऱ्यावर राहत नाही। जरा तिकडे जाऊन नाचूया, मजा करूया, त्यांची थोडी व्हिडिओ करूया।
वरती जाताना सीट नव्हती भेटली आपल्याला बसायला, पण उतरताना मात्र आपल्याला विंडो सीट भेटले. किती निवांत बसून चाललोय बघा आम्ही या पावतीमुळे. 1250 रुपयाची पावती आहे. 5 लोकांची रिटर्न तिकीट, 250 रुपये पर पर्सन. तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आपण रोपवेने गेलो आहे, रोपवेने आलो आहे, त्याच्यामुळे आपलं खूप कमी वेळात दर्शन झालं आहे. आणि आता आपण मंदिरात खाली आलेलो आहे, पायथ्याशी आलेलो आहे. तर चला आपण व्हिडिओ इकडे संपवतोय. जीवदानी माते की जय. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. बाय.